कॉलेजमध्ये त्यांच्या वार्षिक परीक्षेच्या वेळेस सर्वांना पेपर देण्यात आले एक्झामिनेशन हॉलमध्ये. आणि एक एक मुलगी होती आणि तिने नेहमीच आपण तसंच करतो, तिने पूर्ण नजर टाकली क्वेश्चन पेपरवरती आणि एक शेवटचा प्रश्न मात्र वाचून तिला वाटलं हे काय गंमत करत आहे की काय. तर त्या प्रोफेसरने एक एक शेवटी एक असा प्रश्न टाकला होता की त्या प्रश्नाचा वास्तविक तो सुसंगत नव्हता त्या विषयाशी. आणि तो प्रश्न असा होता की तुमच्या कॉलेज आणि अवतीभोवतीचा विभाग कॉरिडॉर वगैरे झाडणारी जी स्त्री आहे तिचं पूर्ण नाव लिहा. छोटासा प्रश्न होता आणि मुलगी खूप हसली मनामन आणि तिने ठरवलं की या प्रश्नाचं काही आपण उत्तर द्यायचं नाही. तिने पूर्ण उत्तर पत्रिका लिहिली, पण शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तिने रिकामं सोडलं आणि तसाच रिकामा पेपर म्हणजे शेवटचा प्रश्न रिकामा ठेवून तिने पेपर परत केला. आणि शेवटी पूर्ण वेळ होईपर्यंत ती बसलेली होती तेव्हा एका मुलाने हात वर केला आणि प्रोफेसरला विचारलं, सर एक शेवटचा प्रश्न तुम्ही विचारला त्याचं उत्तर देणं आवश्यक आहे का. आणि प्रोफेसर म्हणाले हो, त्याचं उत्तर देणं नक्कीच आवश्यक आहे. मग त्याने असं विचारलं मग त्याचे मार्क सुद्धा आहेत का. प्रोफेसरने म्हणाले हो, त्याचे मार्क सुद्धा आहेत. आणि मग या मुलीच्या मनामध्ये विचार कल्लोळ सुरू झाले. हा, ती व्यक्ती तर ती बाई तर नेहमी बघत असते, ती झाडपूस करत असताना नेहमीच असते, पण किती वाईट गोष्ट आहे त्या व्यक्तीचं नाव मला अजूनही माहीत नाही. वास्तविक ती व्यक्ती एवढं कष्ट करते, साफसफाई करते आणि जिला आपण रोज बघतो, जी आपल्यासाठी सेवा करते, त्या व्यक्तीचं नाव सुद्धा आपल्याला माहीत नसावं. तिला अभिवादन आपण करत नाही ही निराळी गोष्ट, तिच्याकडे आपण दुर्लक्ष करतो ही पण निराळी गोष्ट, पण साधे शिष्टाचाराचा एक प्रकार आहे की तिचं नाव आपल्याला माहीत नसावं. आणि तिला खूप मनोमनी खूप वाईट वाटलं. आणि नंतर मात्र तिने व्यवस्थित संधी साधून त्या बाईची भेट घेतली, तिला क्षमा मागितली, तिला तिचं नाव विचारलं आणि त्यानंतर त्या स्त्रीचं नाव डोरोथी हे कधी ती आयुष्यामध्ये विसरली नाही. शिष्टाचार यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात, पण आपण जो शास्त्रपाठ वाचलेला आहे लुक-वृक्ष वर्तमानातनं 10वा अध्याय आणि शिष्यांना जे एक शिष्टाचाराचा धडा प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना कामगिरीवर पाठवण्याच्या अगोदर दिला आणि तिताच्या पत्राच्या पूर्ण पत्र वास्तविक आणि विशेष करून 3रा अध्याय ज्याच्या जे सर्व वाचण्यासाठी मी अगोदर पाठवलं होतं, त्यामध्ये एक प्रॅक्टिकल मॅनर्स सांगितलेले आहेत. आणि ते प्रॅक्टिकल मॅनर्स कटसी आहे, शिष्टाचार आहे. पण शिष्टाचार सर्वसाधारण असतो, पण त्याला जर ख्रिस्ती बेस असला, ख्रिश्चन बेस फाउंडेशन जर आपल्या शिष्टाचाराला कटसीला असलं तर दुधात साखर. आणि प्रभूने स्वतःच्या वर्तनामध्ये त्याच्या आचरणामध्ये नेहमीच हे लक्षात ठेवलं. आणि लहानातला लहान माणूस असो, दुःखी असो, गरजेत असो, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं नाही, पण त्याचं लक्ष सर्वांकडे होतं. त्याच्याविषयी जर आपण प्रभू येशू ख्रिस्ताला एक आपलं बॅकबोन नॉलेजसाठी जर आपण बघितलं तर मला तुमचं लक्ष वेधायला पाहिजे. फिलिप्पीकराचं पत्र याचा 2रा अध्याय आणि मी काही वचनं तुमच्यासाठी वाचत आहे. 1 ते 10 वास्तविक 11 या वचनामध्ये ही वचनं 3 विभागामध्ये विभागलेली आहे. आणि पहिली 2 वचनं ऐक्यासाठी विनंती केलेली आहे. त्यानंतर 3 पासून नम्रते प्रित्यर्थ विनंती केलेली आहे आणि 5 पासून तर 11 पर्यंत प्रभू येशूच्या नम्रतेचे व त्यागाचे उदाहरण म्हणून सांगितलेलं आहे.
आणि म्हणून नम्रतेपासून मी वाचत आहे 3 आणि 4 ही वचनं प्रभू येशू ख्रिस्ताची नम्रता. तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. 5 वचनापासून प्रभू येशूच्या नम्रतेचे व त्यागाचे उदाहरण. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्याही ठाई असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. एक पर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले. यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. यात हेतू हा की स्वर्गात व पृथ्वीवर व पृथ्वीच्या खाली प्रत्येक गुडघाट येशूच्या नावाने टेकला जावा आणि देव पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू हा ख्रिस्त प्रभू आहे असे कबूल करावे. यामध्ये हे जी सर्व वचनं आपण वाचलेली आहे, नम्रते प्रित्यर्थ विनंती आणि या नम्रतेचं मूर्तिमंत उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनात उतरवलेलं 5 पासून तर 11 पर्यंत नम्रतेचं आणि त्यागाचं उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताचं हे आपल्या आजच्या मननासाठी पार्श्वभूमीवर आपल्या मनामध्ये ठेवा. आणि आज आपण ख्रिश्चन कर्टसी किंवा ख्रिस्ती शिष्टाचार याच्याविषयी विचार विनिमय करणार आहोत. वास्तविक आजकाल शिष्टाचार जनरल जर आपण बघितलं तर फार कमी होत आहे. मी शाळेमध्ये शिकवलेलं आहे बरीच वर्ष, आणि जे खूप जुने विद्यार्थी आहेत ते जेव्हा कधीतरी भेटतात तर त्यांची अभिवादन करण्याची पद्धत फार निराळी असते. त्यामध्ये खूप नम्रता असते. बहुतेक लोक ते पाया पडण्याचा प्रयत्न करतात, खाली वागतात किंवा असं तरी करतात. आणि हल्लीचे जे विद्यार्थी आहेत ते दुरूनच आपल्याला बघून हाय असे करतात. हा जो प्रकार पाया पडून तेव्हा त्या प्रकारापासून तर नुसतं भिवया अशा उडवून हाय करण्याच्या मध्ये काय झालेलं आहे की जो शिष्टाचार आहे तो जवळपास डोपत चाललेला आहे. आणि जर खोल अर्थाने ख्रिस्ती शिष्टाचार किंवा ख्रिश्चन कर्टसी आपण बघितली तर मग त्याच्याविषयी काही विचारूच नका तुम्ही. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे उदाहरण नक्की त्याच्या विरुद्धच आपले शिष्टाचार आजकाल आहेत आणि ही दुःखाची गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना माहित आहे सर्वसाधारण शिष्टाचार काय आहेत आणि ख्रिस्ती शिष्टाचार काय आहेत हे सर्वांना माहित आहे. पण आज आपण थोडासा आपल्या मनाला आपल्या आठवणीला उजाळा देऊ, थोडं रिव्हिजन करूया की आपण ख्रिस्ती या नात्याने आपले वर्तणूक, आपले मॅनर्स, आपले सोशल कंडक्ट, आपलं पोलाइट बिहेवियर, आपले गुड मॅनर्स हे योग्य आहेत की ते बरोबर नाही आहेत, आपल्यापासून ते दूर गेलेले आहेत. प्रेषित पावलाने त्याच्या या लिहिलेल्या पत्रामध्ये टायटस मध्ये इतकंच केवळ नव्हे तर या आताच प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आपण जे वाचलेलं आहे फिलिप्पियराच्या पत्रातून, त्यामध्ये सर्वसाधारण आपल्याला काही प्रिन्सिपल्स दिलेले आहेत, काही गोष्टी दिलेल्या आहेत. त्या आपण जर आत्मसात केल्या तर मग मात्र आपल्याला ख्रिस्ती शिष्टाचार पाळायला जरा सोपं जाईल. आणि पहिली गोष्ट सांगितलेली आहे आणि ती म्हणजे इतरांचा सन्मान करणं, इतरांना मान देणं, रिस्पेक्ट. पहिली गोष्ट रिस्पेक्ट. 3 आणि 1 मध्ये म्हटलेलं आहे तिथंच सर्वांचा सन्मान करा, सर्वांना मान द्या. तर सर्वांचा मान द्या, सर्वांना सन्मान करा, सर्वांचा सन्मान करा
याच्यासाठी आपल्याला काही हार तुरे घेऊन फिरण्याची गरज नाही. दिसला की टाक हार, दिसला की टाक हार, असं करायची गरज नाही. पण इतरांचा सन्मान करण्याची पद्धत सर्व ठिकाणी इतर सर्व लोकांबरोबर निर्णयाळी जरी असली तरी त्याच्या खाली बेसला त्यांचा मान राखणं, त्यांचा सन्मान करणं हे आहे. आणि मला एक खूप चांगली बाब आठवते, अर्थात ती पण अमेरिकेमध्ये लोपत चाललेली आहे, पण अभिवादन करणं ही साधारण अपकंट्रीमध्ये हे जास्त चालतं. मोठमोठ्या न्यूयॉर्क सारख्या शहरामध्ये ते काही आपल्यासारखंच आहे जास्त. पण सकाळी फिरायला जात असताना एखादी व्यक्ती दुसऱ्या बाजूने येत आहे, रस्त्याच्या बरंच पलीकडे आहे आणि दूर आहे, तरी ती आपली ओळख नसताना हाय म्हणून आपल्याला हा हा यू वगैरे करून जातात. आणि मला नवलं वाटतं आपल्याकडे जर असं म्हटलं तर म्हणून रागाने वगैरे त्याला काय करायचं आहे, मी चाललो फिरायला, कशाला मला हाय करतो. इतकंच नाही तर रिस्पेक्ट, आपण कधी कधी एका भल्या मोठ्या प्रोग्रामला जातो आणि त्या ठिकाणी फार मोठी भली एक प्रचंड मोठी फार मोठ्या हुद्द्याची व्यक्ती ही एक प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलेली असते. आणि त्या ठिकाणी जेव्हा आपण बसतो तेव्हा आपल्याला कोणी सांगत नाही की त्या ग्रस्ताला रिस्पेक्ट द्या, पण आपण कसं बसतो, आपलं एकूण वागणूक कशी असते, शिस्तीची असते, की आपल्या हालचालीमुळे, आपल्या कुठल्याही हालचालीमुळे त्या माणसाचा अपमान होणार नाही आणि आपण त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी वागतो. ही एक पद्धत आहे आणि ती आपल्याला आपण पाळतो. त्याच्या मागे कारण पुष्कळ आहेत. महत्वाचं कारण असं आहे की त्या ठिकाणी जर आपण अयोग्यरीत्या वागले होते, तिथे लोक पण असतात आणि विचारू सांगते का हो काय भानगड आहे तुम्हाला, जास्तच काही अपमानकारक आपण जर वागलो तर ते कदाचित तिथून आपली उचल बांगडी सुद्धा होऊ शकते. माणसाला शिस्त पाळण्यासाठी शासनाची गरज लागते आणि शासन नसलं तर शिस्तच काय, शिष्टाचार सुद्धा पाळायला फार कठीण जातं. इतरांचे आदर तिथ्य करा आणि इतरांचा आदर तिथ्य करण्यासाठी पवित्र शास्त्रामध्ये याच पिलपेकराच्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे आणि हा एक खूप चांगला शिष्टाचार आहे, इतरांचे आदर सदर करा. आपण हल्लीच्या काळामध्ये काही आपण कोणाला म्हणत नाही की या घरी जेवायला, चहा पिऊन जा वगैरे, आल्यानंतर सुद्धा पूर्वी देत असत चहा न मागता किंवा फराळाचं काही न मागता देता. आता आपण विचारतो घ्याल का चहा, त्यांनी नाही म्हटलं तर जरा बरं वाटतं आणि जर काही जे असेल ते देतो. पण हा प्रकार निराळा आहे. त्यांना देऊन घेऊनच काही आपण त्यांचा आदरातिथ्य करतो असं नाही, पण पुष्कळशा गोष्टी आहेत ज्या आपण आदरातिथ्याने करणार. मला एक गोष्ट फार खटकते आणि ती आपल्या आपल्या भारतीय पद्धतीप्रमाणे असते. आपण पुष्कळ लोकांच्या घरी जातो तेव्हा आजकाल काय झालेलं आहे, आपण साहेबी थाटात जातो आणि आत गेल्याच्या अगोदर आपण आपले पाय देणं काही काढत नाही आणि तसेच घुसतो. सर्वच नाही, बरेच लोक करतात आणि घर स्वच्छ असतं आणि पुष्कळदा मग मला खूप वाईट वाटतं की अरे बापरे, आपण कधी काही बाहेरचे जोडे चपला आता आणत आहे, हा ग्रस्त कसा येणार. आणि मग कधी कधी फार मोठी हिंमत करून म्हणतो जर कृपा करून जर तुम्ही काढलात तर बरं होईल. मला आठवतं की आमचे एक खूप जुने काळातले एक सुवार्थिक होते आणि एक सद्ग्रस्त होते जे मिशनरी होते आणि ते त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेले आणि बसले. त्यांना काय सलाम वगैरे काय करायचं, नमस्कार सर्व केलं. मग ते जे मिशनरी होते ते भारतामध्ये 50 वर्ष राहिलेले होते. ते त्यांना म्हणाले की बघा, आमच्या देशामध्ये आम्ही जर कोणाच्या घरी गेलो तर टोपी काढतो, तुमच्या देशामध्ये तुम्ही कोणाच्या घरी गेला तर तुम्ही जोडे काढता, पण तुम्ही टोपी काढली नाही, जोडे काढले नाही. ते म्हणाले साहेब क्षमा करा, तुम्ही जे सांगाल ते काढतो. आणि ते बाहेर गेलेत, टोपी काढली, जोडी काढली, ते आले. एनिवे, हा विनोदाचा भाग जरी सोडला तर हे काही आदर तिथ्य करण्याचे घरी जाताना, आपल्या घरी कोणी येत असताना हे प्रकार आहेत. पण या आदर तिथ्यामध्ये सुद्धा मान आहे. सर्वांबरोबर दयाळूपणे वागणं इतकंच केवळ नव्हे तर या दयेमध्ये केवळ जे लोक आपण त्यांना दिल्यानंतर आपल्याला काही ते परत करतील अशा अपेक्षेने किंवा अशाच प्रिन्सिपल वरती
इतरांवर दया करणं हे अयोग्य आहे. पण अशा लोकांबरोबर सुद्धा आपण दया करायला पाहिजे, त्यांच्यावर दया करायला पाहिजे की ज्यांना गरज आहे आणि जे परतफेड करू शकणार नाही. हे डोंगरावरील प्रवचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. या सन्मानामध्ये निष्कारण भांडणं, तंटे यामध्ये आपण पडायला नको. एकमेकांबरोबर बोलत असताना सुद्धा, शेजारी पाजारी राहत असताना सुद्धा, एकत्र काम करत असताना सुद्धा इतरांचा मान देण्यासाठी आपण या भानगडीत पडायला नको. थोडं काही झालं की आणि मग तोंडाचा पट्टा सुटला म्हणजे काही त्यावर ताबा राहू शकत नाही. गर्विष्ठपणे, मग्रूर हा शब्द वापरलेला पवित्र शास्त्रामध्ये 1:7 आणि 8 तीताला पत्र. गर्विष्ठ, मग्रूरपणे, क्रोधाविष्ट, हट्टी स्वतःला होऊ देऊ नका. आणि हे ख्रिस्ती शिष्टाचाराच्या खूप विरुद्ध आहे. पण मला नेहमी प्रश्न पडतो की गर्व कशाचा माणसाला? मग्रूरपणे वागण्याची काय गरज आहे? क्रोधाविष्ट असून काय गरज आहे? त्याचा काय फायदा आहे? किंवा हट्टी होऊन सुद्धा आपल्या पुढ्यात आपल्या पदरात काय पडतं? मला पुष्कदा हे विचार येतात माझ्या मनामध्ये आणि विशेष रीतीने हे सेमेट्रीमध्ये माझ्या मनामध्ये विचार येतात. एक कदाचित मोठी व्यक्ती असते, फार अधिकारावर असते, त्यांचं जीवन आपल्याला माहीत असतं. त्यावेळेस तरी लोक जरा गोड गोड बोलत तर चांगल्या गोष्टी सांगत असतील, त्यावेळेस वाईट गोष्टी काही सांगत नाही. पण माझ्या मनामध्ये विचार येतो की गर्व, मग्रुरी, क्रोधाविष्टपणा, निंदा, चहाड्या, एकमेकांच्या विरुद्ध बोलणं, एकमेकांना खाली पाडून बोलणं, एकमेकांच्या विरुद्ध कट करणं, या सर्व गोष्टी आता कुठं गेल्या? आता कुठं गेल्या? आणि त्याचा काय फायदा झालेला आहे? या सर्व इथंच राहतात. जसा पवित्र शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की आपण या जगात काही घेऊन आलो नाही, काही घेऊन जाणार नाही. आपण पण त्याला दुजोरा देतो. निर्णया परिभाषेमध्ये आपण हेच म्हणत असतो की रिकाम्या हाताने आलो, रिकाम्या हाताने जाणार. तर मग तुम्हाला वाटतं का की हे गर्व, क्रोध, एकमेकांना पाडणं, एकमेकांचा कट करणं, राग करणं, या सर्व गोष्टी आपण घेऊन जाणार आहोत? काही घेऊन जाणार नाहीत. मग कशाला त्या बाळगायच्या? ज्या गोष्टी सनातन आहेत, ज्या गोष्टीचे परिणाम आपण गेल्यानंतर सुद्धा इतरांच्या जीवनावर चांगले होतात, त्या गोष्टी सोडून आपण इथून जाऊ. यामध्ये 6वी गोष्ट सांगितलेली आहे रिस्पेक्टमध्ये की आपल्याला दिलेला जो अधिकार आहे, मी वास्तविक पॉइंट सांगतो तुम्हाला की नियंत्रणाचे साधन म्हणून हिंसा वापरू नका. तीताला पत्र 1 आणि 7. नियंत्रणाचे साधन म्हणजे आपल्याला अधिकार आहे आणि प्रत्येकाला अधिकार आहे. आपल्याला अधिकारासाठी आपण फार मोठ्या जागेवर असण्याची गरज नाही. प्रत्येकाला अधिकार आहे. त्याच्या वर्तुळामध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. आणि आपला अधिकार वापरत असताना, या अधिकाराचं नियंत्रण इतरांवर ठेवत असताना असं म्हटलेलं आहे की हिंसा वापरू नका. आता वास्तविक हिंसा काही आपण कोणाची करत नाही. ते पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेले, हत्या करू नको 10 आज्ञामध्ये. पण सर्वात महत्वाची बाब मी जसं म्हटलेलं आहे की आपण आपलं वर्तन चोख अशा परिस्थितीत ठेवतो की ज्या ठिकाणी शिक्षा असते अयोग्य वागणुकीला, ज्या ठिकाणी आपण नियंत्रणाखाली असतो त्या ठिकाणी आपण नीट वागतो. पण आपल्या मनामध्ये ह्या गोष्टी आपण करत असतो. प्रभू येशू ख्रिस्ताने डोंगरावरील प्रवचनामध्ये असं सांगितलेलं आहे की आपल्या मनामध्ये जेव्हा विचार येतो तेव्हा तो जवळपास कृतीमध्ये आपण उतरवलेलाच असतो. निराळ्या संदर्भात प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की आपण जे काही आपल्या मनामध्ये भलं वाईट आपण त्याच्याविषयी विचार करतो ते कृतीत आपण आणलेलंच आहे.
काईन आणि हाबेल. काईनाने हाबेलाचा मड त्याला मारून टाकण्याच्या अगोदर त्याच्या मनामध्ये विचार आले होते, विचाराने त्याने केलं होतं. म्हणूनच देवाने त्याला म्हटलं की पाप तुझ्या उंबरठ्यावरती आहे, स्वतःला आवर. आणि जेव्हा केव्हा आपल्याला इतर लोकांवरती अधिकार आहे तेव्हा त्यांच्यासाठी आपल्या हातून अशा काही विचित्र गोष्टी घडतात की ज्याचा परिणाम त्यांच्यावरती ऑलमोस्ट त्यांना टेन्शन देऊन, त्यांना त्यांचं जीवन बर्बाद करून, त्यांना असह्य त्यांचं जीवन करून त्यांची आपण स्लो पॉइझनने त्यांना मारून टाकत असतो, त्यांची हिंसा करत असतो. आणि म्हणून जो अधिकार आपल्याला दिलेला आहे त्या अधिकाराचं नियंत्रण आपण ठेवत असताना इतरांचं वाटोळं आपल्या हातून होऊ नये. अगदी सोप्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर. आणि 7वी गोष्ट, संवेदनशीलपणे सौजन्यपूर्ण आचरण आपण ठेवायला पाहिजे. आजकाल सौजन्य म्हणजे काय हा फार एक मोठा प्रश्न आहे. सौजन्य, आणि इंग्रजीमध्ये त्याला कर्टसी सुद्धा म्हटलेलं आहे. संवेदनशीलपणा याचं एक प्रखर उदाहरण द्यायचं झालं तर मी एका दवाखान्याच्या अगदी जवळपास राहत होतो बऱ्याच वर्षापूर्वी. आणि त्या दवाखान्याच्या फुटपाथवरती बरेचसे लोक असायचे की ज्यांना वैद्यकीय मदतीची गरज असायची. त्या ठिकाणी त्या गेटमध्ये 3-4 गेट्स होते त्या दवाखान्याला. आणि त्या गेटमधून नर्सेस जायचे, डॉक्टर्स जायचे, ॲम्ब्युलन्स जायचे, सर्वजण जायचे. पण कोणाला सुद्धा असं वाटत नव्हतं की त्यांना कोणातरी उचलावं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं आणि त्या ठिकाणी फुकट ट्रीटमेंट आहे ती त्यांना द्यावी. त्याउलट अशी एक दुसरी ख्रिस्ती संस्था आहे की ज्यांच्या तरुण सेविका जर कोणी त्यांना फोन केला तर त्या ठिकाणी जाऊन अशा व्यक्तीला त्यांच्या सेंटरला मध्ये नेऊन त्याला स्वच्छ करून, किती घाण परिस्थितीमध्ये असला तर, आणि जोपर्यंत तो आपल्या पायावर उभा राहत नाही, बरं होत नाही, तोपर्यंत त्यांच्या सेंटरला ते ठेवत असत. हा एक विरोधाभास आहे संवेदनशीलतेचा. दुसरा विरोधाभास आहे की जेव्हा लोकांनी तीक्ष्ण बाण शब्दांचे आपल्याला मारले तर आपल्याला वाईट वाटतं, पण आपल्या बोलीतून जेव्हा इतरांचं मन दुखतं हे जेव्हा समजण्याची कुवत आपल्यामध्ये नसते तेव्हा तो संवेदनशीलपणा नाहीये. संवेदनशीलपणा हा आहे की आपल्याला जसं दुःख होतं तसं इतर व्यक्तीला सुद्धा होतं, आपल्याला वाईट वाटतं तसं इतर व्यक्तीला सुद्धा वाईट वाटतं. प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला जसं वाटतं तसल्याच प्रकारच्या परिस्थितीत दुसऱ्या व्यक्तीला वाटतं हे समजून घेण्याची कुवत संवेदनशीलपणा आहे. आणि या सर्व प्रकारे पवित्र शास्त्र म्हणतं ख्रिस्ती शिष्टाचार इतरांचा सन्मान करून आपण करू शकतो. दुसरी गोष्ट, आत्मनियंत्रण, सेल्फ कंट्रोल, स्वतःवर ताबा, स्वतःच्या आचार विचार आणि उच्चारांवरती नियंत्रण. पहिला अध्याय 8वं वचन, दुसरा अध्याय 6वं वचन, तीतालापत्र यामध्ये हे वाचायला मिळतं आपल्याला. स्वतःवर ताबा. स्वतःवर ताबा ही फार महत्वाची गोष्ट आहे, विशेषतः रागाच्या बाबतीमध्ये. आणि पवित्र शास्त्र असं म्हणतं की क्रोधावर जो नियंत्रण ठेवतो तो नगर जिंकणाऱ्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. स्वतःच्या आचार विचार आणि उच्चारावरती कंट्रोल करणं, नियंत्रण ठेवणं हा ख्रिस्ती शिष्टाचार आहे. आणि विशेष ते रागाच्या बाबतीमध्ये मला जास्त सांगायला पाहिजे की आपला राग आपल्या नियंत्रणाखाली असावा, नाहीतर त्याचं पर्यवसन हे हिंसेमध्ये होण्याची शक्यता असते. काईन आणि हाबेल यांची मी आत्ताच उदाहरण तुम्हाला सांगितलेलं आहे. जेव्हा आपलं आचरण इतरांवरती, शेजाऱ्यांपाजाऱ्यांबरोबर, कामाच्या ठिकाणी, संपर्कात येणाऱ्या सर्वांबरोबर
असं पाहिजे की आपले आचार विचार आणि उपचार हे नियंत्रणाखाली राहतील, एका विशिष्ट ख्रिस्ती कटसीच्या चाकोरीमध्ये फ्रेमवर्क मध्ये राहतील. दुसरी गोष्ट यामध्ये 1 आणि 7 मध्ये सांगितलेलं आहे, तीतुलापत्र 1 आणि 7, स्वतःच्या फायद्यासाठी लोभी होऊ नका. स्वतःच्या फायद्यासाठी लोभी होऊ नका. म्हणजेच तुम्हाला नाबोथाच्या मळ्याविषयी माहित आहे आणि ते नाथान संदेष्टाने येऊन कान उघडणी केली की हे बरोबर नाहीये म्हणून. स्वतःचा फायदा होण्यासाठी वाईट आणि अतिशय प्रखर शब्दात सांगायचं झालं तर स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचे गळे कापायला नको. स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचे अधिकार हिसकावून घ्यायला नको. स्वतःच्या फायद्यासाठी इतरांच्या हक्काच्या ज्या गोष्टी आहेत त्या हिसकावून घ्यायला नको. साध्या शब्दात सांगायचं झालं म्हणजे स्वतःच्या लोभासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांची जी भाकर आहे ती हिसकावून घ्यायला नको. पवित्र शास्त्र या बाबतीत स्पष्ट सांगतं की तुम्ही स्वतःचा फायदा तुम्ही करा, पण इतरांच्या अधिकाराची पायमल्ली करून नाही. तिसरी गोष्ट यामध्ये असं सांगितलेलं आहे 1, 7 आणि 2 आणि 3 तीतुलापत्र की स्वतःला मद्यपान व्यसनाधीन होऊ देऊ नका. ही फार आपल्या सर्वांनाच माहित आहे. मद्यपान आपण असं म्हटलं की सर्वांना कळतं ना, मद्यपान. वेल, पुष्कळ लोक असं म्हणतात की प्रेषित पावलाने तिमोथेला सांगितलं की पोटाचा जो काही आजार आहे तो बरा होण्यासाठी थोडासा द्राक्षरस घ्यायचा, आणि ते म्हणून ते घेतात. काय लोक म्हणतात ते काहीतरी म्हणजे खूप टेन्शन होतं आणि ते जाण्यासाठी ते घेतात. काही का कारण असं ना, पवित्र शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. एक विरोधाभास सांगून सांगितलेला आहे की द्राक्षरसाने मस्त होऊ नका, तर पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा. द्राक्षरसाने मस्त होऊ नका म्हणजे दारूचा असर, लिकरचा, इंटॉक्सिकंटचा असर जेव्हा माणसावर होतो तेव्हा तो माणूस तो राहत नाही, तो खूप निराळा होतो. त्या असराखाली तो बोलतो, चालतो, खाली पडतो, जे पाहिजे ते प्रकार करतो. शुद्धीवर असल्यावर नंतर ते तो करणार नाही, कदापि करणार नाही, असे प्रकार करतो. असा असर त्याच्यावर असतो. त्याच्या विरुद्ध असं म्हटलेलं आहे की पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा. पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणं म्हणजे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालणं, आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने होणारी फलप्राप्ती गलतीकराचं पत्र याचा 5वा अध्याय 21 आणि 22 मध्ये सांगितलेलं आहे की पवित्र आत्म्याच्या पराभवाने होणारी फलप्राप्ती प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा आणि शेवटी इंद्रिय दमन पर्यंत सांगितले. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाला. आणि या बाबतीमध्ये आपण या गोष्टीकडे त्याला आपण शिवायला नको. एक गमतीचं उदाहरण मला हे सांगायला पाहिजे की बरेचसे लोक उपास समयामध्ये बऱ्याच गोष्टी सोडतात. काही लोक नॉनव्हेज सोडतात आणि काही लोक मद्यपान सोडतात. 40 दिवस ड्राय, आणि मग ईस्टरच्या दिवशी फ्लड. अरे तुम्ही 40 दिवस मद्यपानाशिवाय राहू शकता, तर तुमच्या आयुष्यात तुम्ही नाही राहू शकत. प्रभूचं वचन म्हणतं द्राक्षरसाने नाही पण पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा. आणि शेवटची गोष्ट यामध्ये सेल्फ कंट्रोल मध्ये मत्सर आणि दुष्ट बुद्धी टाळा. दुष्ट बुद्धीमध्ये सूड बुद्धी आहे. अशी वाट लावेल ना तर मी त्याला बरोबर कळेल. प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण ठेवायचं असते, जी चित्तवृत्ती ख्रिस्त ठाईची असेल. पण प्रश्न हा आहे, या सर्व गोष्टी लागू कोणाला पडतात? ख्रिस्ती लोकांना लागू पडतात. जर ख्रिस्ताबरोबर तुम्ही एक रूप झालेलं नाहीये, ख्रिस्ताला तुम्ही अंगीकारलेलं नाही, ख्रिस्ताची चित्तवृत्ती आपल्याला कशी कळेल? या सर्व गोष्टी ख्रिस्ती लोकांसाठी सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून इतरांचा मत्सर करणं आणि सूड बुद्धीने त्यांच्या बरोबर राहणं
हे पवित्र शास्त्राच्या विरुद्ध आहे आणि यासाठी सेल्फ कंट्रोल करायला सांगितलं आणि त्याद्वारे इतरांचा सन्मान आपण करावा. तिसरी गोष्ट इंटेग्रिटी, प्रामाणिकपणा. इंटेग्रिटी, प्रामाणिकपणा. आणि या इंटेग्रिटी विषयी असं म्हटलेलं आहे, इंटेग्रिटी इज दॅट व्हर्च्यू विच वी फॉलो while nobody is watching us. प्रामाणिकपणा अशी एक चीज आहे की ज्या प्रामाणिकपणाने आपण वागतो अशा परिस्थितीत की ज्या परिस्थितीत कोणीच आपल्याला बघत नाही. पण आपल्या सर्वांना माहित आहे, देवावरती राहतो तो प्रेमाने पाहतो, तुझे डोळे कान नाक हात पाय काय करतात ते सांभाळ. सर्वांना माहित आहे ना संडे स्कूलचं गाणं, तुझे डोळे काय करतात नाक तोंड कान हात पाय ते सांभाळ, देवावरती राहतो तो प्रेमाने पाहतो आणि तू काय काय करतो हे तू सांभाळ. इंटेग्रिटी, प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणा आणि चारित्र्य सुसंगतता यासारख्या गुणांपासून उद्भवणारे संपूर्ण वागण्याची तऱ्हा ही आंतरिक भावना आहे. ही विकत घेता येत नाही, ही बाजारात मिळत नाही. ही आंतरिक भावना आहे. आत्म्याच्या द्वारे, आत्म्याच्या प्रेरणेने, आत्म्याच्या शक्तीने मिळणारी ही एक खूप मोठी प्रेरणा आहे प्रामाणिकपणा. आणि त्यामध्ये, या आंतरिक भावनेमध्ये प्रभूच्या आत्म्याच्या द्वारे या गोष्टी आपल्याला मिळू शकतात. दुसरी गोष्ट यामध्ये सांगितलेली आहे, लव्ह गुडनेस, चांगुलपणा. आपण सर्वांबरोबर चांगलं राहणं, आपलं वर्तनच चांगुलपणाचं असो. आणि आपण कुठेही असो, कोणाच्याही संपर्कात असो, आपण इतरांच्या अधीन राहण्यासाठी सांगितलेलं आहे. या पत्रामध्ये विशिष्टतः अधिकाऱ्यांच्या अधीन राहण्यासाठी सांगितलेलं आहे, कारण अधिकार, सर्व अधिकार देवापासून मिळतो. कठीण जातं कधी कधी जर अधिकारी हे जर ख्रिस्ती विश्वासणारे नसतील, त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन माल ऍडमिनिस्ट्रेशन असेल, त्यांची तऱ्हा वागण्याची काही बरोबर नसेल आणि म्हणून त्यांच्या अधीन राहणं कठीण जातं. पण प्रभू म्हणतो सर्व अधिकार माझ्यापासून आहे. ते अधिकारी नाही, पण अधिकाऱ्यांचा अधिकारी प्रभू आहे, म्हणून त्यांच्या अधीन असा. पण आपल्यावर एक जबाबदारी येते. मी जसं म्हटलं की आपल्याला अधिकार आहे, तसंच या ठिकाणी सुद्धा आपल्याला निर्णय लोकांवरती अधिकार आहे. आपल्या घरी काम करणारे, आपल्या घरातले लोक सुद्धा. कधी कधी आपण जरा वळतो, मोठं करतो, शेजाऱ्या पाजाऱ्यावर सुद्धा अधिकार गाजवतो, अधिकाराचं क्षेत्र विस्तीर्ण करत राहतो आपण. पण या अधिकारामध्ये प्रामाणिकपणा पाहिजे आणि त्या प्रामाणिकपणामध्ये इतरांच्या अधीन असण्याची तऱ्हा पाहिजे. and that is Christian integrity. that is Christian प्रामाणिकपणा. इतरांच्या मालमत्तेचा आदर करा, 2 आणि 10 मध्ये सांगितलेलं आहे. आणि जर आपल्याकडे विश्वस्त म्हणून कामगिरी सोपवली असेल तर त्यांच्या वतीने ते विश्वासाने व्यवस्थापन करा. त्याचं विश्वस्त कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा. विश्वस्त, ट्रस्टी. खूप ट्रस्टीज आहेत, भरपूर संस्था आहेत, भरपूर संस्थांचे ट्रस्टी आहेत, विश्वस्त आहेत. आणि आपल्याला माहित आहे ते ख्रिस्ती सर्कलमध्ये असतो की बाहेरचे असो, भयंकर प्रकार चालू आहे, भयंकर प्रकार चालू आहे. आणि कधी कधी असं मला असं वाटतं की आपल्या लोकांमध्ये जे निरनिराळ्या संस्था आहेत, टोलेचंग मोठ्या संस्था आहेत, त्या संस्थांमध्ये ही गोष्ट कर्तव्य, विश्वस्ताचं कर्तव्य प्रामाणिकपणे पाडणं हे हल्ली दिसत नाही. आणि हे एक महत्वाचं कारण आहे की ख्रिस्ती संस्था ह्या गेलेल्या आहेत, जात आहेत. एकेकाळी छोट्या छोट्या गावामध्ये, मोठ्या मोठ्या गावामध्ये जे ख्रिस्ती संचलित हॉस्पिटल्स होते, त्या हॉस्पिटलला दुरून दुरून लोक येत असत, पूर्ण भारतातनं. आणि त्या हॉस्पिटलचं नाव असायचं. त्यांची सेवा, त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांचं डेडिकेशन
आणि तिथून लोक बरे होऊन जातच. सकाळी तिथं प्रार्थना होत असे सर्व स्टाफची आणि फार आनंदाने सर्व लोक या सेवेमध्ये भाग घेत असत आणि लोक बरे होऊन जात. त्यांचं नाव असायचं मिशन हॉस्पिटल, अमुक अमुक मिशन हॉस्पिटल. आज काय झालेलं आहे? कायच परिस्थिती आहे? कशा मोडकळीस आलेल्या आपल्या संस्था, कशा मोडकळीस आलेल्या आपल्या हॉस्पिटल. त्याला एक कारण आहे आणि ते कारण म्हणजे अब्सेन्स ऑफ इंटेग्रिटी. प्रामाणिकपणा नाही आहे आणि म्हणून त्याचे फळ आपण भोगत आहोत. मग ते शाळा असो, कॉलेज असो, हॉस्पिटल्स असो, निराळ्या ट्रेनिंग संस्था असो, कोणीही असो, पण यांची वाट लागत आहे. आणि चर्चेस सुद्धा छोटे असो की मोठे असो, इंटेग्रिटी इज मिसिंग. प्रामाणिकपणा नाही आहे आणि म्हणून तेशोधडीला या सर्व संस्था चर्चेस लागत आहेत. ही फार अतिशय स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. पुष्कळदा मला असं वाटतं एक साधारण माणूस ख्रिस्ती विश्वासणारा असून जगणं फार चांगलं आहे आणि सोपं आहे. कदाचित अधिकार आपल्या हातात असला, आपल्या हातून काय झालं असतं? मी प्रामाणिक राहिलो असतो का? की मी पण जगामध्ये ज्या सर्व चालीरीती असतात त्या पाळल्या असत्या? आणि हा प्रश्न मला विचारतो, आपण विचारू शकता. पण दूर आणि मोठ्या जागेवर जायची गरज नाही. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये प्रामाणिक राहणं फार महत्वाची गोष्ट आहे. चौथी गोष्ट, अधिकार आणि कर्तव्य, अथॉरिटी आणि ड्युटी. तुम्हाला दिलेला अधिकार अंमलात आणा, परंतु इतरांचा तिरस्काराचा विषय मात्र तुम्ही बनवू नका. आणि ही फार महत्वाची बाब आहे. जेव्हा आपण आपला अधिकार वापरत असताना वाम मार्गावरती जातो, तेव्हा आपल्याविषयी लोकांच्या मनामध्ये काही वाईट भावना नसतात. लोक बोलतात आपण ज्या प्रकारे आपला अधिकार वापरतो त्या. आणि म्हणून तीतलापत्र 1 आणि 8 मध्ये म्हटलेलं आहे, विवेक धोरणी असा. तुमचा सत्सद विवेक जागृत ठेवून त्याचा वापर करा. बरं आणि वाईट याचं ज्ञान ठेवून बऱ्याकडे ओढ. वाईटाने चिंकला जाऊ नको, पण बऱ्याने वाईटाला चिंक. विवेक बुद्धी आपली जाग्यावर पाहिजे. बंडखोर लोक, निष्क्रिय बोलणारे, फसवणारे, निंदक आणि हेतुपूर्वक वैयक्तिक विभाजनास कारणीभूत असणाऱ्या लोकांना आपण शांत करायला पाहिजे. त्यांना खडसावून आपण सांगायला पाहिजे. पण हे सांगत असताना आपलं जीवन का? आपण मात्र आपला अधिकार वापरत असताना इतरांच्या तिरस्काराचा विषय आपण व्हायला नको, त्यांचं टार्गेट आपण व्हायला नको. पण हल्ली जर आपण आजूबाजूला नजर फिरवली, कितीतरी नियतकालिक आहेत, तेच नाही पण बाहेरचे सेक्युलर पेपर्स आहेत, त्यामध्ये जे काही आपल्याला वाचायला मिळतं, वाईट वाटतं आपल्या संस्थांविषयी, वाईट वाटतं आपल्या मोठमोठ्या नेत्यांविषयी, वाईट वाटतं मोठमोठ्या आपल्या आध्यात्मिक नेत्यांविषयी की ह्या काय गोष्टी घडत आहेत म्हणून. आणि ते लोक इतरांचा तिरस्काराचा विषय ऑलरेडी बनलेले आहे. आणि ही एक गोष्ट आहे की आपण सर्व मिळून प्रार्थना करायला पाहिजे आपल्या चर्चेससाठी, आपल्या संस्थांसाठी, आपल्या ख्रिस्ती लोकांसाठी, आपल्या धार्मिक आणि इतर लीडर्स जे आहेत मोठमोठ्या जागेवर, त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची गरज आहे. आपल्या अधिकाराखाली असलेल्यांना व आपण ज्या काही गोष्टी आहेत जे पूर्ण सांगितलेल्या आहेत त्यामध्ये आपण प्रशिक्षित करायला पाहिजे. अधिकार दिलेला आहे, लोकांना चांगलं शिकवा. अधिकार दिला आहे लोकांच्या समोर चांगला योग्य कित्ता ठेवा की तुमच्याकडे बघून, तुमची चांगले कामे बघून लोक स्वर्गातील पित्याचं गौरव करतील. मुलांना जर सर्वात कठीण समस्या असेल, या विधानाकडे लक्ष द्या. आज या वेळेस जर आपल्या मुलांना सर्वात कठीण कोणती समस्या असेल तर चांगली वागणूक अपेक्षित आहे, पण चांगली वागणूक त्यांना
बघायला मिळत नाही. आय से इट अगेन, आजकालच्या पिढीला कोणती एक मोठी समस्या असेल तर ती ही आहे की त्यांच्याकडून चांगली वागणूक अपेक्षित आहे, पण चांगल्या वागणुकीचे धडे त्यांना देणारे कोणी नाहीत. आणि ही जबाबदारी आई वडिलांची आहे, ही जबाबदारी आपली आहे. आपल्याकडं धर्म माता पिता असतात. एकदा बाप्तिस्मा झाला की ते धर्म माता पिता कोण ते मुलं विसरतं, कारण तेव्हा ते लहानच असतं. आणि धर्मपिता माता पित्यांचं त्यांचा काही संबंधच राहत नाही. पण मी यासाठी सांगत आहे की केवळ धर्म माता पितांचीच जबाबदारी नाही, स्वतःच्या माता पितांची, वरिष्ठ लोकांची, वडीलधारा लोकांची, आपल्यापेक्षा जे लहान आहेत त्यांच्या समोर कित्ताल ठेवायला पाहिजे. ख्रिस्ती इंटेग्रिटीचा, ख्रिस्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीचा कित्ता त्यांच्या समोर ठेवायला पाहिजे. आणि त्यांना हे धडे आपल्यापासून मिळायला पाहिजे. माझ्या प्रिय मित्रांनो, हे सर्व व्यवहार पूर्ण ख्रिश्चन कर्टसी याचे निरनिराळ्या प्रकारचे उदाहरण आणि टप्पे पॉइंट्स आपण बघितलेले आहेत. फार पक्कड स्पष्ट आहे, कुठली लपाछपी नाही, स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि स्पष्ट रीतीने हे पवित्र शास्त्रातून आपल्या बरोबर बोललेलं आहे. जितकं तुमच्या बरोबर हे मी सांगितलेलं आहे तितकंच मला लागू आहे. आणि आज मला खूप वाईट वाटतं सांगायला की आपण सर्व या बाबतीत फार उणे आहोत. ख्रिश्चन कर्टसी पाळण्याच्या बाबतीमध्ये आपण फार मागे पडलेलो आहोत. ख्रिस्ती शिष्टाचार आपण विसरून गेलेलो आहोत. आणि त्याला महत्वाचं कारण माहित काय? एकमेव कारण हे आहे की ख्रिस्ताची ओळख बऱ्याच लोकांची झालेली नाही आहे. आणि जर ख्रिस्ताबरोबर ओळख झालेली असेल, प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणा म्हणून पत्करलेलं असेल, तर त्या भटकणाऱ्या मेंढरासारखं आपण कळपातून बाहेर येऊ. प्रभूने आपल्या सर्वांना परत त्याच्या कळपात आणून हा ख्रिस्ती शिष्टाचार आपल्या जीवनामध्ये ठासून भरून पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला उत्तेजित करून, प्रभावी करून, प्रबळ करून आपला उपयोग या सेक्युलर सोसायटीमध्ये करून घ्यावा. काही वर्षापूर्वी एक ग्रस्त वर्तमानपत्र वाचत होते. आणि वर्तमानपत्र वाचत असताना त्यांचं लक्ष दुःखद निधन, ऑब्च्युरी, त्याकडे गेलं. आणि ते वाचत असताना एक रटाणा त्यांना त्यात दिसला. त्याच्यामध्ये चक्क त्यांचं नाव होतं. आणि ते म्हटलं, अरे मी तर काय मरण पावलो नाही, माझं कसं नाव आहे? तो म्हणाले, काही दुसरं कोणी असेल तर. नाही, माझंच नाव आहे म्हणे. आणि ते वाचत राहिले स्वतःविषयी की ते मरण पावले. त्यांनी मोठ्या हेडलाईनवर लिहिलेलं होतं. तेच लिहिलेलं होतं, द मर्चंट ऑफ डेथ इज डेड. द मर्चंट ऑफ डेथ इज डेड असं त्याने जेव्हा स्वतःविषयी ऐकलं तेव्हा त्याला खूप वाईट वाटलं. आणि त्याने स्वतःला प्रश्न केला की मी काय मर्चंट ऑफ डेथ आहे? अरे बापरे, दिस इज हाऊ आय एम गोइंग टू बी रिमेंबर्ड. लोक मला तेच म्हणून विचारणार, माझी आठवण करणार की या माणसामुळे, याने माणसाने मरण वाटलं, मरण पेरलं, मरण सर्वांना दिलं म्हणून. कारण त्याला हे पण म्हटलं होतं, द किंग ऑफ डायनामाइट, स्फोटक, त्याचा शोध त्याने लावला होता. आणि त्या दिवसापासून त्याने विचार केला की आपण असल्या प्रकारे आपल्याला लोकांनी ओळखू नये, हे स्मरण लोकांच्या मनामध्ये आपल्याविषयी राहू नये. द मर्चंट ऑफ डेथ ऑर द किंग ऑफ डायनामाइट. म्हणून त्याने जागतिक शांततेसाठी प्रयत्न सुरू केले. आणि या माणसाचं नाव होतं अल्फ्रेड नोबेल. नोबेल प्राइज आपल्या सर्वांना माहित आहे. आणि त्याने
हे अतिशय मोठं प्राइज स्वतःच्या नावावरती तयार केलं. आणि या जगामध्ये जे लोक चांगलं काम करतात, कम्युनिटीच्या भल्यासाठी काम करतात, मरणासाठी नाही पण त्यांच्या भल्यासाठी काम करतात, अशांना पारितोषिक देण्याचा हा एक मोठी योजना त्याने सुरू केली. आणि 1895 त्याने हे नोबेल प्राइज तयार करून तेव्हापासून हा प्रकार सुरू झाला. जरी त्याने डायनामाइटचा शोध लावला, जरी त्याला मरणाचा राजा किंवा डायनामाइटचा राजा म्हणत होते, पण त्याची पूर्ण मतप्रणाली, त्याचं पूर्ण आयुष्य, त्याचे पूर्ण ध्येय बदलले आणि पीससाठी त्याने कार्य करायला सुरुवात केली. इट इज नेव्हर टू लेट टू स्टार्ट ओव्हर अगेन. परत आपलं जीवन चांगलं वागणूक करण्यासाठी सुरू करायला काही हरकत नाही. माझे प्रिय मित्रांनो, आज अगदी स्पष्ट शब्दात प्रभूचं वचन आपण ऐकलेलं आहे. आणि जर आपल्याला वाटत असेल की मला नवीन माझं जीवन सुरू करण्याची गरज आहे आणि विशेष रीतीने ख्रिस्ती शिष्टाचारात माझी वाढ व्हायला हवी आहे, एक सच्चा ख्रिस्ती म्हणून जगण्याची माझी खूप इच्छा आहे, तर आजचा दिवस आहे प्रभूला शरण जाण्याचा. आणि मी परत म्हटलं की जसं जितकं निकटचं नातं आपलं प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर आहे, जितकं निकटचं नातं आपलं ख्रिस्ता बरोबर आहे, तितकाच आपला ख्रिस्ती शिष्टाचार म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताची चित्तवृत्ती आपल्या अंगामध्ये, आपल्या अंगांगामध्ये उतरेल. आणि आपले आचार, विचार आणि उच्चार हे ख्रिस्त येशूची चित्तवृत्ती प्रगट करणार. आणि त्याच्यासाठी आपल्याला काही जास्त कष्ट पडणार नाही. एवढंच जर आपण प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर संयुक्तिक आहोत तर. प्रेषित पावलाने म्हटलेलं आहे गलतीकराचं पत्र यामध्ये की मी वधस्तंभावर खेळलेला आहे, मी जगतो तर असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आणि देहामध्ये जे जीवित आहे ते सर्व त्यावरील विश्वासाने आहे, ज्या देवाने माझ्यासाठी प्राण दिला त्याच्या विश्वासावर आहे. प्रभू करो आणि आज आपलं जीवन नवीन रित्या सुरू करण्यासाठी आपल्याला मदत करो. आज